नमस्कार, लताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे बघू शकता तुम्ही आपण मुगाची डाळ बनवणार आहोत. छान असं मुगाच्या डाळीचं वरण बनवायचं आहे आपल्याला इथे. तर मी त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला छान असं हे धुवून घ्यायचं सगळं. धुवून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक तांब्याभर पाणी ओतायचं आहे आणि कुकरला लावून एक शिट्टी घ्यायची. जास्त शिजवायचं नाही, मूग डाळ ही लवकर शिजते. त्याच्यामुळे एक शिट्टीमध्ये व्यवस्थित छान असं शिजून होईल. तर आता इथे आपण फोडणी द्यायची सुरुवात करू. तर सर्वात प्रथम मी इथे तेल तापवून त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि लसणाची फोडणी दिली आहे आणि कांदा टाकून छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा व्यवस्थित भाजत आला का त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तर इथे आता आपण टोमॅटो ॲड करूया. तर आपल्याला छान असा टोमॅटोही परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता टोमॅटो आपला छान परतला गेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता जिरा पावडर, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. सर्व आपल्या मनानुसार टाकायचे मसाले. कोणाला तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं, त्यानुसार आपण याच्यामध्ये मसाले ॲड केलेत. आणि इथे आपण एक शिट्टी घेतली होती, ते इथं ओतून घ्यायची आहे डाळ. तर छान असं मिक्स करून घेऊ. आता मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. इथे आपण थोडंसं पाणी ओतून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे बघू शकता छान अशी आपल्या वरणाला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. आणि मीठ ॲड करून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 2-3 कोकम टाकायचे आहेत. कोकमामुळे छान अशी आंबट तिखट चव येते वरणाला. इथे छान अशी उकळली गेली आहे डाळ आपली. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. तर इथे आपली रेडी आहे छान असं मूग डाळीचं वरण. बघू शकता तुम्ही.